मुलगा आला असेल असं वाटून म्हातारीने दार उघडलं. म्हातारीचा मुलगा दाराशी नव्हता. इतरच 5-6 जण होते. त्यांचे चेहरे बघून म्हातारी चरकलीच. एक जण पुढे आला. आई, विसूची मोटारसायकल ट्रकवर. म्हातारीने हंबरडा फोडला. ती आक्रोश करू लागली, ऊर बडवू लागली. सून मागे होतीच. तिने म्हातारीला आधार दिला. आई, शांत व्हा. दूर हो. काल तू मंगळसूत्र घालवलंस म्हणून ही वेळ आली. सून दूर झाली. करुणेने सासूकडे बघत राहिली. 4 बाया बापड्या एवाना जमल्या होत्या. त्या म्हातारीला समजावू लागल्या. म्हातारी रडत सुनेला शिव्या घालू लागली. सून आत आली. नवऱ्याच्या कपड्यांचं कपाट तिने उघडलं. त्यातल्या एकेका कपड्यांवरून तिने नजर फिरवली. हळूहळू तिचा गळा दाटून येऊ लागला. शेजारच्या घरातल्या अक्का आल्या. म्हातारीजवळ न थांबता त्या सुनेकडे आल्या. तिला त्यांनी मिठीत घेतलं. तिला थोपटत त्या स्नेहाळपणे म्हणाल्या, कालच तुझं मंगळसूत्र गेलं. आणायचं नाही मनात म्हटलं तरी मनात येतं. अपशकुनच झाला ग तो. ती थरथरत होती. तसं चोख नव्हतंच ते. हिनकस होतं. तरी असं व्हायला नको होतं हो. तिचे डोळे आता तुडुंब भरलेले होते.